नमस्कार, मी डॉक्टर करिश्मा डफळे, फर्टिलिटी तज्ञ, पुणे। आज मी तुम्हाला फायब्रॉइड्स आणि फर्टिलिटी याच्याबद्दल महत्त्वाच्या माहिती सांगणार आहे। फायब्रॉइड्स या मसल ओव्हरग्रोथ असतात, ज्या युट्रसच्या मसल्समध्ये जर ओव्हरग्रोथ झाली तर त्या गाठींना आपण फायब्रॉइड्स म्हणतो। तर फायब्रॉइडचं लोकेशन काय आहे, फायब्रॉइडची साईज किती आहेत, किती फायब्रॉइड्स आहेत, यानुसार हे फर्टिलिटी आपली डिस्टर्ब करतायत का याचा सल्ला तुम्हाला फर्टिलिटी तज्ञ देत असतात। तर फायब्रॉइड जर डायग्नोज करायचं असेल तर साधा सिंपल अल्ट्रासाउंड इज द ओनली वे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फायब्रॉइड्स आहेत का, किती आहेत, काय सेंटीमीटरचे आहेत, खूप मोठे आहेत का, त्याच्यामुळे ॲनाटॉमी जी आहे गर्भाशयाची, नळींची ही डिस्टॉर्ट होती आहे का, हे एका सिंपल साध्या अल्ट्रासाउंड किंवा सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळतं। तर फायब्रॉइड जर तुम्हाला असतील आणि तुम्हाला बाळपण होत नसेल तर मग तुम्ही नक्की फर्टिलिटी तज्ञांचा सल्ला घ्या। डॉक्टर जेव्हा सोनोग्राफी करतात तर तुमच्या फायब्रॉइडची साईज काय आहे, जिथे बाळ रुजतं ज्याला आपण युट्राइन कॅव्हिटी म्हणतो, तर त्याच्या आत तो फायब्रॉइड आहे का हे सोनोग्राफीमध्ये समजतं। प्लस त्या कॅव्हिटीला तो फायब्रॉइड टच करतो आहे का आणि त्याच्यामुळे जी ॲनाटॉमी आहे ती डिस्टॉर्ट होतीये का हे देखील डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफीमध्ये बघून सांगतात। आता जर तसे फायब्रॉइड्स असतील की जिथे बाळ रुजणार आहे तिथेच तो फायब्रॉइड आहे किंवा ॲनाटॉमी डिस्टॉर्ट होत असेल तुमची, तर तो फायब्रॉइड काढणं हे नक्कीच उपयुक्त ठरतं। कारण जिथे बाळ ग्रो होणार असेल तिथेच जर तो फायब्रॉइड असेल तर इम्प्लांटेशन व्यवस्थित होत नाही। अपार्ट फ्रॉम दॅट जर तुमचे फायब्रॉइड्स मसलच्या किंवा कॅव्हिटीच्या लांब असतील किंवा युट्रसच्या बाहेर असतील तर याला इंट्राम्युरल फायब्रॉइड्स म्हणतात। असे फायब्रॉइड्स जास्ती त्रास देत नाहीत जर त्यांची साईज 3 to 4 सेंटीमीटर्स किंवा 2 सेंटीमीटर्स असेल तर। पण फायब्रॉइड अगदी ह्यूज असतील, 5-6 सेंटीमीटरचे असतील आणि त्याच्यामुळे ॲनाटॉमी डिस्टॉर्ट होत असेल तर असे फायब्रॉइड्स काढायचा सल्ला डॉक्टर तुम्हाला देतात। इतर अधिक अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।